तर अंतर्मनाच्या गुजगोष्टी करता करता मागच्या भागात आपण थांबलो होतो एका विशिष्ट टप्प्यावरती येऊन की सेल्फचे वेगळे वेगळे ॲस्पेक्ट्स आपण बघत होतो आणि फिनान्शियल सेल्फ बद्दल सुद्धा आपण छान तिथे बोललो. तर निधाताई त्याच्यानंतर येणारा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे क्रिएटिव्ह. राईट. सो आपण आतापर्यंत बघितले 5 सेल्फ. त्या 5 सेल्फच्या जोडीने माणूस म्हणून जगताना आपल्याला सगळ्यात आनंद देणारी जी गोष्ट असते ती आपली निर्मिती क्षमता. त्यातनं आपण माणूस म्हणून समृद्ध होतो. जेवढा आपण निर्मिती करतो, नवनिर्मितीची जी आपली क्षमता आहे ती आपण जेवढी जास्त जाणून घेऊ, वाढवू, तेवढा आपल्याला जास्त आनंद होणार आहे, समाधान मिळणार आहे आणि आपण माणूस म्हणून समृद्ध होत जाणार. तसा हा क्रिएटिव्ह सेल्फ प्रत्येकाचा असतो. प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी वेगळी. ती स्वतःची क्रिएटिव्हिटी कशात आहे हे शोधायचं. म्हणजे हातात ब्रश धरून पेंटिंग करता आलं म्हणजेच क्रिएटिव्ह का? तर नाही. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमची नवनिर्मिती करू शकता. एक आई एका मुलाला जन्म देते, त्या जन्म देण्यात तर ती नवनिर्मिती आहेच, पण त्याला वाढवताना किती वेगवेगळ्या पद्धतीने त्याला मनवायला लागतं. खाऊ पिऊ घालताना वेगवेगळ्या गोष्टी सांगायला लागतात, विचार करून अनेक गाजरं दाखवायला लागतात, एवढी क्रिएटिव्हिटी लागते. तर अशा छोट्या छोट्या वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही नवनिर्मिती करू शकता. ती कशातनं तुम्ही करू शकता, कशी करू शकता हे प्रत्येकाने आपण समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय. म्हणजे मला छान भरतकाम करता येत नाही, विणकाम करता येत नाही, पेंटिंग करता येत नाही म्हणून माझ्याकडे क्रिएटिव्हिटीच नाही असं नाही. माझा शब्दांवरती प्रभुत्व आहे चांगल्यापैकी. भाषा शिकवताना मला अचानक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी सुचतात किंवा एखादे गेम्स सुचतात भाषा शिकवताना, ती माझी क्रिएटिव्हिटी आहे. मग उद्या मी भरतकाम छान पद्धतीने करू शकीनच असं नाही, म्हणून मी माझ्यावरती जर का ठप्पा लावून घेतला की मी क्रिएटिव्हच नाही, माझ्याकडे काही क्रिएटिव्हिटी नाही, तर तो मी माझ्याचवर अन्याय केल्यासारखं ना. आणि जेव्हा मला कळतं की अरे हे मी काहीतरी नव्याने तयार करू शकते, त्यातनं जो कॉन्फिडन्स मिळतो ना तो ही अफाट असतो. ही म्हणजे आता साधं उदाहरण घे, परत गृहिणींचं उदाहरण मी त्याच्यावर जाणार होते. त्यांना असं वाटत असतं की आपण काहीच करत नाही. हा, की मला काहीच जमत नाही असं स्किल आहे ना. ऑफकोर्स इट्स अ स्किल. आणि नॉट ओनली स्किल, तेच सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत. बरोबर, हळद, मीठ, मोहरी, हिंग, मसाले सगळे तेच इन्ग्रेडियंट्स आहेत. पण त्याच गोष्टींचा वापर करून एखादी बाई किती विविध पदार्थ तयार करू शकते, विविध चवीचे पदार्थ तयार करू शकते, विविध पद्धतीने पदार्थ तयार करू शकते. सो दॅट्स अ क्रिएटिव्हिटी. अशी तुमची प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी कशात आहे ते शोधून काढलं पाहिजे. तो छंद म्हणून जोपासला पाहिजे. परत कशासाठी, तर जेव्हा स्ट्रेस असतो, खूप अवघड काळातनं आपण जात असतो, अशा वेळेला ही जोपासलेली क्रिएटिव्हिटीच आपल्याला उभारी देते. जगाला सामोरं जायला, संकटाला फेस करायला, सामना करायला ह्या नवनिर्मितीतनंच शक्ती मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपला हा क्रिएटिव्ह सेल्फ शोधावा, जपावा, वाढवावा. क्रिएटिव्ह सेल्फ जसं आपण म्हणाले शोधतो तसं सोशल समाजात वावरण्याचं एक भान किंवा कॉन्फिडन्स. बरोबर, हा पुढचा टप्पा मला एक जस्ट आठवला की आपण जसं जसं स्वतःवर काम करायला लागतो तसं तसं आपल्याला समजायला लागतं की माणूस म्हणून आपण जन्माला आलोय, आपण समाजप्रिय प्राणी. आपण एकटे नाही जगू शकत. एकटे जगणारे असतात, पण कुठे ना कुठेतरी समाजावरती अवलंबून राहायलाच लागतं. त्या समाजाचे आपण भाग आहोत. त्यामुळे सोशल सेल्फ हा जो आस्पेक्ट आहे त्यावरतीही नीट विचार करून आपण काम केलं पाहिजे. कसं, मला असं वाटतं की 2 भाग आहेत त्याचे. एक म्हणजे खूप जास्त प्रमाणात लोक काय म्हणतील ह्याच्या आहारी न जाता आपले छोटे छोटे आनंदावरती आपण विरजण घालू नये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक छान पिक्चर लागला आहे आणि तो मला थिएटरला जाऊन बघायचा आहे. मला ज्या वेळेला जमतंय त्यावेळेला संभाव माझ्या ओळखीत माझ्या मित्रमैत्रिणींपैकी तेव्हा ती वेळ कोणाला सोयीची नाहीये.
हा मग मी थांबून राहते, मग बघू ह्याला जमतंय का तिला जमतंय का असं करत करत तो पिक्चर निघून जातो आणि मग अरे चुटपूट लागून राहते की अरे मला तो थिएटर मध्ये जाऊन बघायचा होता, आता OTT वर आला की मग बघायला, मग त्याच्यात ती मजा नाही. असं एक कुठेतरी आज जाणवत राहत, छोटा आनंद आहे ना. मग लोक काय म्हणतील असा विचार करून आपण का जायचं टाळतो. मी माझ्या पैशांनी तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघणार, याच्यात मी दुसऱ्या कोणाच्याही आनंदावरती विरजण टाकत नाहीये. माझा स्वतःचा आनंद मी शोधतेय, पण माझा आनंद मी इतका छोटा आहे की मला जाऊन तो पिक्चर बघायचा आहे. फक्त मी एकटी जाऊन बघते कारण माझ्या जोडीने यायला आता कोणी नाही. पण लोक काय म्हणतील, मी अशी एकटी जाऊन जर का थिएटरमध्ये पिक्चर बघायला लागले तर लोक काय म्हणतील. ह्या एका भीतीपोटी असे किती छोटे छोटे आनंद आपण गमावतो. कारण मी स्वतःला इमॅजिन केलं होतं त्याच्यात की आपण लोक काय म्हणतील पेक्षा एकट्याने काय जायचं. पण एकट्याने काय जायचं असं म्हणजे एकट्याने काय जायचं म्हणताना लोक काय म्हणतील ही एकटी चालू, ते आहे तो पुढचा मुद्दा आहे. अगदी असे छोटे छोटे आनंद आपण आपले मिळवावेत. हा तिथे समाज हा परिघावरचा भाग आहे. मी आहे म्हणून माझं जग आहे, आपण मागच्या एपिसोड मध्ये बोललो तसं. समाज आहे, हो मी समाजाची एक भाग आहे, नक्कीच आहे. पण त्या समाजाचा माझ्या छोट्या छोट्या आनंदांवरती किती मी परिणाम करून घ्यायचा हे बघितलं पाहिजे. ऍट द सेम टाइम तो बॅलन्स राखता आला पाहिजे की मी समाजाचा भाग आहे तर मी समाजाचं काहीतरी देणं लागतं, ते भानही ठेवलं पाहिजे. ते भानही ठेवलं पाहिजे. मी समाजाचा भाग आहे, मी समाजापासून फटकून नाही वागू शकत. मला ह्या सगळ्यांच्या जोडीने जगत राहायचंय, त्यांच्या बरोबरीनेच जगायचंय. तो इंटरडिपेंडन्स असणारच आहे. त्यामुळे पूर्णपणे मला काही फरक पडत नाही असं प्रत्येक वेळेला म्हणणं सुद्धा बरोबर नाही. कारण मी समाजाचं देणं लागते, मी समाजाचा भाग. मग मी समाजाचं देणं लागते तर मी काय पद्धतीने समाजाचं देणं देऊ शकते ह्या दृष्टीने प्रत्येकाने विचार करावा. कोणाला वेळ देता येईल, कोणाला पैसे देता येईल, कोणाला स्वतःची बुद्धिमत्ता वापरून समाजासाठी काहीतरी करता येईल, एखादी ऍक्टिव्हिटी सुरू करता येईल. काहीही कुठल्याही पद्धतीने तुम्ही समाजाचं देणं जेव्हा द्यायला लागता तेव्हा त्यातनं जे मिळणारं समाधान आहे ना, ते समाधान तुम्हाला माणूस म्हणून खूप खूप समृद्ध करतं. मला एक विचारायचंय तुला, म्हणजे हा कदाचित वेगळा विषय असू शकतो, क्लॅरिफाय करून घेते तुझ्याकडनं की सोशल सेल्फ हा जो आस्पेक्ट आहे की असं खूप जण असतात की ज्यांना सोशली सगळ्यांच्यात इन्व्हॉल्व होताना भीती वाटते किंवा काही ओव्हर रिॲक्ट करणारे असतात. दोन प्रकारचे एक्स्ट्रीम जे मगाशी तू म्हणालीस तसं. तर ह्याचा कुठेतरी सेल्फ संबंध म्हणजे बघ, सोशल सेल्फ म्हणजे आपण समाजामध्ये कसे वावरतो ह्याच्याकडे आपण त्रयस्थपणे बघू. मग जर का आपल्याला समाजामध्ये राहायचंय तर त्या समाजाशी काहीतरी देणं, बांधिलकी, जपत राहणं आणि त्याच्या दृष्टीने आपले विचार, आपली कृती असणं हे गरजेचं आहे. खूप जास्त प्रमाणात कुठलाही अति तिथे माती, खूप जास्त प्रमाणात समाजापासून फटकून आपलं जगणं, फोबिया असतो काही, हे सुद्धा त्रास देणार आहे. कारण कुठे ना कुठेतरी तुम्हाला स्वतःच्या पलीकडे दुसऱ्या लोकांशी संवाद साधायला लागतो, त्यांच्यावरती थोडंफार प्रमाणात अवलंबून राहायला लागतं. त्याच्यामुळे ते स्वतःवरती काम करायचं आहे आपल्याला की मला फोबिया आहे, मला लोकांमध्ये मिसळायला नाही आवडत, पण तरी सुद्धा ही काही आजूबाजूची लोक आहेत ज्यांना जपणं गरजेचं आहे. माझ्या चांगल्या आयुष्यासाठी ते गरजेचं आहे. काय समजवायचं की हा कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी स्वतःला हेच समजवायचं की जेव्हा जेव्हा जसं जसं शक्य आहे तसं तसं माझ्या स्वतःला जेवढं जमेल तेवढं मी माझ्या स्वतःपुरतं बघतेय, पण तेवढंच पुरेसं नाही कारण मी समाजाचा एक भाग आहे. त्यामुळे त्या समाजाचा भाग असल्या कारणाने माझ्यावर येणाऱ्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि माझी काही कर्तव्य आहेत ती मी पार पाडली पाहिजे. मग त्या जबाबदाऱ्यांमध्ये इतरांबरोबर माझं वागणं, कर्तव्यामध्ये इतरांसाठी काहीतरी करणं आणि ते पण कसं अनकंडिशनल. की मगाशी जो मुद्दा तुला म्हणत होते की आपण या समाजाचं काय देणं आहोत, कसं देऊ शकतो याचा प्रत्येकाने विचार करावा. तो ह्याच्यासाठी की जेव्हा माहिती नसलेल्या लोकांसाठी मी काहीतरी करायला जाते, करते, तेव्हा त्या लोकांनी माझ्यासाठी काहीतरी करावं ही अपेक्षा नसते. मला वाटतं म्हणून मी ते देत असते.
आणि अशा देण्यामधनं जे समाधान मिळतं ते मौल्यवान असतं. ते माणूस म्हणून तुम्हाला समृद्ध करतं, माणूस म्हणून तुमच्या या फोबी मधनं तुम्हाला बाहेर काढतं. भीती शेवटी कशाची असते? ज्या गोष्टी अननोन आहेत त्याची भीती असते. जर का जेव्हा तुम्हाला माहितीये की तुम्ही काय करताय, कोणासाठी करताय, त्यातनं तुम्हाला काय मिळतंय, ह्याच्याबद्दलची जशी जशी क्लॅरिटी यायला लागते तशी तशी ही भीती कमी व्हायला लागते. या भीतीवरही तुम्ही अशा पद्धतीने मात करू शकता. म्हणजे हेच नियम कदाचित मॉरल सेल्फला लागू पडतात. मॉरल सेल्फ हा अजून थोडासा वेगळा मुद्दा येतो. ओके. मॉरल सेल्फ म्हणजे काय? तुम्ही तुमची आयुष्य जगण्याची तत्व काय? तत्व म्हणजे ज्या गोष्टीचा आधार घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य उभं करताय. म्हणजे असेल प्रामाणिकपणा असेल, सचोटी असेल, कर्तव्यनिष्ठा असेल किंवा असं काहीही जे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि तुमचा कोर आहे. सो तुमचा मॉरल सेल्फ म्हणजे तुमचा जो ज्या कोर व्हॅल्यूज आहेत त्या काय आहेत त्या शोधणं. तुम्हाला जेव्हा तुमच्या कोर व्हॅल्यूज बद्दल क्लॅरिटी यायला लागते, स्पष्टता यायला लागते, तसं तसं तुम्हाला समजायला लागतं की कुठल्या गोष्टींचा मला रिग्रेट आहे, कुठल्या गोष्टींचा मला पश्चाताप आहे. जिथे जिथे माझ्या ह्या कोर व्हॅल्यूज बरोबर मी कॉम्प्रोमाइज केलंय त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल मला पश्चाताप आहे. प्रामाणिकपणा ही जर का माझी कोर व्हॅल्यू असेल तर मी जिथे कुठे प्रामाणिकपणा सोडून थोडस बनवाबनवी केली असेल, वेगळं वागण्याचा थोडा प्रयत्न केलाय किंवा फसवाफसवी केली असेल तर त्याचा त्रास होतो. बरोबर? कारण माझी कोर व्हॅल्यू हा प्रामाणिकपणा आहे. मग ते स्वतःशी पण प्रामाणिक राहणं बाजूला पडायला लागतं. मग त्याचा त्रास व्हायला, मग पश्चाताप की अरे मी तेव्हा असं का केलं, असं का वागले, मी असं का खोटं बोलले, काय गरज होती असं खोटं बोलायची. सो तुमच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत? दॅट इज युअर मॉरल सेल्फ. आणि ते प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात, असूच शकतात, असाव्यात, परत त्याच्यात योग्य अयोग्य नाही. विरोधाभासही असू शकतो. एखाद्याला योग्य वाटतंय ते दुसऱ्याला अयोग्य वाटू शकतं. एक्झॅक्टली. कारण प्रत्येक माणसाचा स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा. पण ह्या जेव्हा मॉरल सेल्फ बद्दल तुम्हाला स्पष्टता यायला लागते ना, त्यातनंच तुम्हाला खंबीरपणा येतो परत एकदा आयुष्यातल्या अवघड प्रसंगांना सामोरं जाण्यासाठी. कारण तिथे तुम्हाला समजतं की ह्या काही गोष्टींबद्दल मी ऍडजस्ट करू शकते, ह्या काही गोष्टी मी अडॅप्ट करू शकते, पण ह्या काही गोष्टी आहेत जिथे मी कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. ह्या काही गोष्टी आहेत की जिथे मी जर तडजोड केली तर पुढे जाऊन त्याचा मला त्रास होणार आणि मग मी सुखाने नाही जगू शकत, मी समाधानाने नाही जगू शकत. म्हणून ह्या मॉरल व्हॅल्यूज प्रत्येकाच्या काय आहेत हे प्रत्येकाने शोधलं पाहिजे, जपण्याचा प्रयत्न केला. कारण ही सगळी जी काय धडपड आहे, हा सगळा जो काय प्रयत्न आहे तो कशासाठी आहे? ऍट द एंड ऑफ द डे मला समाधानी राहायचंय, शांत झोपायचंय. बरोबर? मग ते कशात मिळणार आहे? ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करून मिळणार. त्याच्याच जोडीने या मॉरल सेल्फच्या जोडीने अत्यंत महत्वाचं म्हणजे आपला स्पिरिच्युअल सेल्फ. WHO सुद्धा जी संपूर्ण आरोग्याची व्याख्या केली आहे त्या संपूर्ण आरोग्याच्या व्याख्येमध्ये आध्यात्मिक बाबीसाठी सुद्धा तेवढंच महत्त्व दिलं आहे. ती व्याख्या अशी आहे, फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल वेलबिंग, स्वास्थ्य. सो त्याच्यामध्ये सुद्धा स्पिरिच्युअलिटीला किंवा त्या वेलबिंगला महत्त्व आहे. WHO आता रिसेंटली पण आपल्या भारतीय सनातन धर्मानुसार, आपल्या फिलॉसॉफीनुसार, भारतीय संस्कृतीनुसार देखील कायमच ह्या अध्यात्माला महत्त्वाचं स्थान दिलं गेलं. धार्मिक असणं वेगळं, आध्यात्मिक असणं वेगळं. हा खरं मोठा विषय आहे, खूपच मोठा विषय आहे. पण इथे मला ही स्पष्टता द्यायची की तुम्ही कुठला देव मानता, त्याच्यासाठी काय करता, पूजा अर्चा कुठल्या पद्धतीने करता, हे खूप वेगळे विषय आहेत. अध्यात्म हा पूर्णपणे वेगळा विषय आहे आणि तो कोणीही करू शकतो आणि अध्यात्म सर्वव्यापी आहे. तिथे जेव्हा तुम्ही अध्यात्मात एक पाऊल पुढे टाकता त्यावेळेला हळूहळू तुम्हाला स्वतःबद्दलची ही जाणीव व्हायला लागते आणि तुम्हाला तुमच्या समाजाची जाणीव व्हायला लागते आणि त्याही पलीकडे जाऊन
व्यक्ती ते समष्टी, आत्मभान ते समाजभान हे तर समजतच, पण परत एकदा त्याच्या पलीकडे जाऊन अध्यात्म म्हणजे आधी आत्मन, मी कोण आहे, ह्या जन्मात मला काय करायचंय, कशासाठी हा जन्म आहे, मला काय केल्याने मला आयुष्याचं साफल्य झालं, सार्थकी लागलं असं वाटतंय, ते माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे, हे सगळे प्रश्न त्या अध्यात्माच्या पहिल्या पायरीवरती आपण जेव्हा विचारायला लागतो स्वतःला, मी कोण आहे, कोहम, इथपासून सुरू होतात. आणि त्याचा जसा 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 तुम्ही स्वतःच्या पद्धतीने विचार करून उत्तर शोधायला लागता, तेव्हा तुमची सोहम ह्याच्याकडे वाटचाल सुरू होते. भल्या भल्यांना सोहम पर्यंत पोहोचणं जमत नाही आणि आपल्या भारतीय तत्वज्ञानानुसार भरपूर जन्म त्याच्यासाठी लागतात. पण जन्म आहेत नाहीत, पुनर्जन्म हा परत एक खूप वेगळा मुद्दा आहे, त्याच्यात आपण आता नकोच पडूया. काय हा जन्म नक्की आहे, ह्या जन्माचं मला काय करायचंय, ह्या जन्मात मला काय करायचंय आणि असं काय केल्याने मला माणूस म्हणून जगण्याचं समाधान मिळणार आहे, आयुष्य सार्थकी लागलं असं वाटणार आहे. हे जेव्हा प्रश्न विचारायला सुरुवात होते ह्याचाच अर्थ तुम्ही स्पिरिच्युअलिटी मध्ये एक पाऊल टाकले. मला एक विचारायचं तुला की असं स्पिरिच्युअल सेल्फ डेव्हलप करताना तुम्ही काही उदाहरणं शिकवता किंवा तुम्ही काय एक्सरसाइज देता अशा व्यक्तींना की काय करायला इनिशिएट, कारण लोकांना हेही माहिती नसतं म्हणजे मी नेमकं काय करू, की मी स्वतःला शोधायचं म्हणजे मी नेमकं काय करायचंय किंवा काही कोणी काय म्हणतात खूप माहिती असणारी अशी काही व्यक्ती नाहीये. याच्यामध्ये ना खूप परत एकदा व्हिडिओज अवेलेबल आहेत, सद्गुरूंचे आहेत, सद्गुरूंचे आहेत, श्री श्री रविशंकरांचे आहेत, भूषणचे आहेत, भरपूर असे व्हिडिओज उपलब्ध आहेत, ते आपापल्या चॉईस प्रमाणे बघावे. मी त्याच्यात काही मैत्रमध्ये जेव्हा असं एखादी व्यक्ती येते किंवा ती तिचे पर्सनल एक्सपिरियन्स तुमच्या जवळ शेअर करते की मला ह्याचं खूप ओढा वाटतो किंवा हे खूप करावं असं वाटतं, अशा पॉइंट ऑफ व्ह्यू मी विचारते की स्पिरिच्युअल सेल्फसाठी आपण काही सोप्या गोष्टी असतात ज्या कदाचित तुम्ही सांगत असाल आणि त्यांना त्याच्यातनं दिशा मिळत असेल, अशा याने मी विचारते. त्याची सुरुवात परत एकदा स्वतःच्या श्वासाकडे नीट लक्ष देण्यात. ओके, जे आपण मागच्या एपिसोडमध्ये अगदी पहिल्यांदा बोललो होतो फिजिकल सेल्फ ची चर्चा करताना, पहिला धडा आधी गिरवायचं, याच्यावरती यायचं, स्वतःच्या श्वासाकडे नीट लक्ष द्यायला सुरुवात करणे. तेच विचारायचं होतं की ध्यान लावण्याची ती पहिली पायरी. त्यातनंच हळूहळू पुढे एक एक गोष्टी कळत जातात, समजत जातात, तुम्हाला तुमचे मार्ग सापडत जातात. तुमच्या लाइकिंग प्रमाणे शोधावा, त्याचे भरपूर व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते बघावेत. आध्यात्मिक गुरु कोणी सापडू शकतो, आपापला मार्ग आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत मुळात त्याच्याबद्दल. बरोबर, पण मुळात धार्मिक असणं आणि आध्यात्मिक असणं हा फरक आहे, तो समजून घेऊया. आणि आध्यात्मिक स्वास्थ्य हे आपल्या संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाचं आहे, हेही समजून घेऊ. त्याच्याबद्दल कानाडोळा नको. कारण खूप व्यापक गोष्टी आहेत या सगळ्या ज्या सांगतेस. अगदीच म्हणजे मी ना फक्त ओरिएंटेशन देते, ओरिएंटेशन. मी त्यातली खूप जास्त जाणकारी अशातला भाग नाही, पण हे ज्या काही गोष्टी मला कळल्या आहेत आणि मी ज्या पद्धतीने माझ्या स्वतःवरती काम करायला गेले, अनेक वर्ष सुरुवात केली आहे आणि करते आहे, इट्स अ ऑनगोईंग प्रोसेस, ते लोकांपर्यंत पोचावं असं मला वाटतं आणि तू तो मला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतेस. पण म्हणजे हे सगळे सेल्फ कळले, समजले, ह्याच्यात आणखी नाही अत्यंत महत्वाचा म्हणजे आपण अध्यात्मात आता थोडस अत्यंत प्रॅक्टिकल जगात येऊया. ते असं की आताच्या जमान्यात अत्यंत महत्वाच्या आस्पेक्ट वरती आपण प्रत्येकाने काम करायला पाहिजे, ते म्हणजे सायबर सेल्फ. म्हणजे काय तर या प्लॅटफॉर्मवर बोलतोय आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन्स असतात, आपल्या सगळ्यांचे जीमेल अकाउंट आहे, आपलं पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक आहे, आपण नेट बँकिंग करतो, आपण सोशल मीडिया हँडल्स वापरतो. ह्या हे सगळं जे आहे ते व्हर्च्युअल वर्ल्ड, हे सगळं सायबर वर्ल्ड. आणि त्या सायबर वर्ल्ड मधले आपण नेटिझन्स आहोत.
सो नेटिझन्स म्हणून आपण कसं जगलं पाहिजे, काय पद्धतीने सोशल मीडिया हँडल केला पाहिजे, सोशल मीडियाचा आपल्या ऍक्च्युअल आयुष्यामध्ये किती इन्फ्लुअन्स असला पाहिजे, त्याच्याच जोडीने माझ्या सगळ्या सायबर सिक्युरिटीजच्या बाबतीत अवेअर होणं, 2 स्टेप्स ऑथेंटिकेशन माहिती असणं, वेगवेगळे पासवर्ड्स कशा पद्धतीने मेंटेन करायचे हे माहिती असणं, त्याच्याच जोडीने जे आजकाल वाढत चालणारे सायबर फ्रॉड्स आहेत ते कसे असतात, का होतात याच्याबद्दलची माहिती असणं, ह्या सगळ्या प्रिकॉशनरी मेथड्स आहेत स्वतःला त्या सायबर वर्ल्ड मधल्या दुष्टपणापासनं, क्राईम्स पासनं वाचवण्यासाठी. आणि आपण सगळे, तुम्हाला चॉईस नाहीये, नेटिझन्स आहोत. सो जसं या खऱ्याखुऱ्या जगामध्ये जगताना आपण एक नागरिक म्हणून काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, डूज आणि डोंट्स ह्याबद्दलचं आपल्याला भान जागृत करायला लागतं. शाळेमध्ये असताना एक नागरिक शास्त्र नावाचा विषय असतो जो खूप वेळेला इग्नोर मारला जातो, शेवटी अभ्यास केला जातो त्याचा सगळ्यात, पण तो महत्वाचा आहे. खऱ्या जगात जगताना तो महत्वाचा आहे. ते नियम काय आहेत, वाहतुकीचे नियम काय आहेत हे माहिती असणं, ते पाळणं हे महत्वाचं आहे, नाहीतर आपल्यालाच ते भोगायला लागतात. तसंच या सायबर वर्ल्ड मध्ये जगताना व्हॉट आर द डूज अँड व्हॉट आर डोंट्स हे माहिती करून घेतलं पाहिजे, तरच आपण आपल्या स्वतःचा बचाव करू शकणार आहोत. तिथे वावरताना, तिथे असणाऱ्या मोहांच्या क्षणांपासून स्वतःला वाचवताना, वेगवेगळ्या क्राईम्स पासून स्वतःला वाचवताना. त्यामुळे सायबर सेल्फ इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ सेल्फ आत्ताच्या जमान्यामध्ये. खरं. पुन्हा एकदा आपण या सगळ्या गोष्टींवरती, अर्थातच आपण म्हटलं तसं की खूप वास्ट गोष्टी आपण खूप पटकन कव्हर केल्यात, पण छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत लोकांच्या दृष्टीने. आणि ह्याच्यावर ह्या प्रत्येक आस्पेक्ट वरती काम करावं तेवढं कमी आहे. ते ऑनगोईंग असणार आहे, ते कधीच संपणार नाहीये. पण त्याच्यातच मजा आहे ना. जेव्हा आपण म्हणणार की नाही माझं ना ह्या माझ्या आस्पेक्ट वरती काम करून झालं, तिथे ग्रोथ थांबली, तिथे तुमचा माणूस म्हणून विकास थांबला. मग असं परफेक्शन कधीच नसतं, एवढा विचार कोणीच करत नाही खरं म्हणजे. पण ते स्वतःवर काम करण्यात मजा आहे. त्यातली एकदा ती मजा कळायला लागली ना की आयुष्य सुंदर बनून जातं. खरंय. आणि आपण सेल्फ सेंटर्ड नाही होत, पण सेल्फ डिपेंडंट, म्हणजे कोणावर अवलंबून नाही राहू शकणार आपण. आपल्या स्वतःचे निर्णय अनेक प्रसंगात स्वतःवरती या सगळ्या आस्पेक्ट्सनी काम करण्याचे फायदेच आहेत. खरंय. तोटे काहीच नाहीयेत, कारण यातनं जे मिळणार आहे ते स्वतःला माणूस म्हणून घडवायलाच मदत करणार आहे. आणि मला या अनुषंगाने एक विचारायचं आहे, मैत्रचा जसं आपण मागच्या भागात सुद्धा उल्लेख केला की मैत्र ही आपली संस्था आहे जिथे आपण विचारांची देवाणघेवाण करतो, जिथे आपण ऐकून घेतो समोरच्याच्या भावना. तो एक असा प्लॅटफॉर्म आहे की जिथे म्हणजे व्यक्त होण्याचाही प्लॅटफॉर्म आहे. ऍट द सेम टाइम माणूस म्हणून स्वतःला या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल अवेअर करण्यासाठी सुद्धा तिथे वेगवेगळी सेशन्स अरेंज केली जातात. की अनेक असे विषय असतात की जे खरं म्हणजे आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो, पण असे विषय जर माहिती असले तर नक्कीच ज्ञानातही भर पडते आणि एक वेगळा आपल्याला कॉन्फिडन्सही येतो. सो असे अनेक विषय मैत्रमध्ये हाताळले जातात. त्या क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती मैत्रमध्ये येऊन त्या ग्रुपवरती ते सेशन घेते आणि अशा एक्सपर्टचा डायरेक्ट कनेक्ट मिळतो, ज्याच्या समोर अनेक प्रश्न विचारता येतात, त्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मला विचारायचं तुला की आता आमचं शेड्यूल इतकं विचित्र असतं की आम्ही फिजिकली येऊ नाही शकत. माझ्या मनात खूपही इच्छा असली की अरे नाही मला एकदा तरी जायचंय, एकदा तरी बघायचंय, तर आपलं काही ऑनलाईन फॅसिलिटीज आहेत का? ऑनलाईन मैत्र ग्रुप आहे, पण तो पुण्याबाहेरच्या बायकांसाठी आहे. ज्या पुण्यात आहेत त्यांनी पुण्यामध्ये ग्रुपमध्ये यावं, कारण ऑफलाईन भेटण्याची मजा वेगळी असते. ऑनलाईन मोडचे फायदे जसे आहेत तसेच तिथे जे इंटरॅक्शन्स होतात ऑफलाईन मोडला ते ऑनलाईन मोडला तेवढी होत नाही. आणि मैत्र हे आपण पुरुषांसाठी सुद्धा मैत्र आहे.
एक गट पुरुषांसाठी सुद्धा कार्यरत आहे. व्हेरी नाईस ना, पण एक वेगळीच कन्सेप्ट आहे ना. आणि 3 वर्ष झाली तो ग्रुप छान चालू आहे. नवीन नवीन लोक तिथे सभासद म्हणून जॉईन होत आहेत. मला खूप समाधान वाटतं की वाढत चाललंय. आणि दरवेळेस वेगळ्या वेगळ्या सोशल मीडियावर मेधाताईच्या पेजवर जाल तर कळेल तुम्हाला की मैत्रीच्या किती ऍक्टिव्हिटीज चाललेल्या असतात वेगळ्या वेगळ्या. आणि मी तर बघतच असते, वाचत असते, फॉलो करत असते की दर वीकली तुमचं आता वेगवेगळ्या ठिकाणी सेशन्स होतात. प्रत्येक ग्रुपचा महिन्यात एकदाच सेशन होतं. ओके. असे पुण्यामध्ये 8 ग्रुप्स आहेत. म्हणून म्हटलं की वीकली काहीतरी पोस्ट असते. प्रत्येक ग्रुपचं जे सेशन होतं त्याची पोस्ट असते. म्हणजे दिसताना दिसतं की वीकली व्हेरी नाईस. की काहीतरी वेगळ्या प्रकारे. आणि मैत्रबद्दल मात्र आपण पुढच्या भागात नक्की बोलूया. अगदी की लोकांना कळू दे. मला अगदी आवडेलच म्हणजे मैत्रीबद्दल बोलायला. ते दॅट्स माय ब्रेन. काय यायचं ह्या काय बोलतायत दोघी जणी आणि काय आहे मैत्र. जरूर जरूर ह्याच्याबद्दल आपण लोकांची गप्पा मारूया. आणि मेधाताई नेहमीसारखं सगळ्यांना आवाहन कर की प्रश्न आता विचारा. आमच्याशी कमेंट तर करतातच आहे. ऑफकोर्स आपल्याला छान कमेंट्स करतात. या वेगवेगळ्या आस्पेक्ट्स वरती काम करताना तुम्हाला काही अडचणी जाणवल्या तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करा. आणि तुमच्या कमेंट्स आणि तुमचा फीडबॅक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर तो हा व्हिडिओ झाल्यावरती तिथे लगेच तुम्ही जर का व्यक्त झाला तर आम्हाला दोघींनाही खूप आनंद होईल आणि आमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. खरंय खरंय. आणि आपण अर्थातच इथे अंतर्मनातल्या गोष्टी बोलायला जमलोय. आणि पुढच्या भागात आम्ही मैत्रबद्दल मात्र निश्चित बोलणार आहोत. मेधाताई थँक्यू सो मच. धन्यवाद.